हॅलो विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट एमपीएससी यूपीएससी चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मकरंद आंबटकर आणि मागील 11 पेक्षा अधिक वर्षापासून अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे दोनही विषय घेतो. तो विद्यार्थी मित्रांनो, जसं तुम्ही बघितलं असाल की मागल्या वीक मध्ये आपण आपल्या टेस्ट सिरीज ची एमपीएससी ची पहिली टेस्ट सिरीज झाली. तर त्या टेस्ट सिरीज मधला जो सीसॅटचा जो पेपर होता तो आपण एक्सप्लेन केला आणि होप सो ते तुम्हाला नक्कीच आवडले असेल. तर आज आपण 31 ऑगस्टला जो झालेला पेपर आहे, म्हणजे मागच्या रविवारी जो झालेला पेपर आहे, तो आपण एक्सप्लेन करतोय. तर चला जाणून घेऊया आपण क्वेश्चन्स कसे हँडल करायचे आहे सी सॅटचे, म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंगचे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये guys. ठीक आहे, चला. तो पहिला प्रश्न बघा. पहिल्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय की प्रेझेंट एज ऑफ फादर फादर ठीक आहे, इज इक्वल टू 1/2 टाइम्स द सम ऑफ द प्रेझेंट एज ऑफ हिज टू सन्स. दोन सनच्या प्रेझेंट एजचा सम आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे मी याला कसं लिहिलंय, तो 2 1 2 प्लस 1, दिस इज 3/2 एस. करेक्ट आहे, टू सन्स. मग पुढे काय म्हटलंय, 6 इयर हेन्स म्हणजे 6 वर्षानंतर द रेशिओ ऑफ हिज एज ऑफ फादर. ठीक आहे, म्हणजे किती, +6 आणि 2 सन्स आहे. म्हणजे 2 सन्स आपल्याला काय घ्यावं लागेल, म्हणजे S+6 X+6 म्हणजे लाईक दिस. मी याला असं लिहिताना लिहितोय की S+12. आपण 2 सन्सला एस घेतलाय म्हणून इथे पण एस घेतलाय. मग 6 6 12, नाहीतर इथं उत्तर चुकते. हा ट्विस्ट पॉईंट होता क्वेश्चनचा. मग 6/5 याला आपण सॉल्व्ह करून घेऊया. 5F plus 30 that is equal to 6x plus 72, my dear friend. 5F minus 6s that is equal to 42. आता आपल्याला काय करावं लागेल आहे, 5F minus 6s is equal to 42 मध्ये ह्या 3/2s ची व्हॅल्यू आपण ठेवून देऊया. म्हणजे आपल्याला फादरचं प्रेझेंटेज निघून येईल. ठीक आहे, बघा कसं. So 5 into 3/2s minus 6x is equal to 42. So 15s minus 12s is equal to 42 into 84. म्हणजे हा 3s दॅट इज इक्वल टू 84 जर असेल तर s इज इक्वल टू किती होईल, 28. करेक्ट आहे. सन जर 28 असेल तर त्यांनी इथे म्हटलेलं आहे की फादर दॅट इज इक्वल टू 3/2 इंटू एस. बरोबर. सो दिस इज 28. सो 14 3 जा 42. सो फादरची एज किती राहील, 42 इयर्स. माय होप यू अंडरस्टँड द क्वेश्चन गाइस. Okay, let us move towards the next question. Now see, a pole is 405 meter long. It is painted in saffron, white and green color in the ratio of 8:9:10. म्हणजे या टोटल पार्टची व्हॅल्यू म्हणजेच 17 आणि 10 27 पार्टची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. किती, 405. तर त्यांनी म्हटलेलं आहे व्हाईट पार्ट म्हणजे 9 पार्टची व्हॅल्यू किती. मग 9 पार्टची व्हॅल्यू कसं काढणार, 3. आणि याला 405 ला 3 ने जर भागलं तर म्हणजे हे किती होईल, 1 म्हणजे 3 3 9 आणि 5 म्हणजे 135 इंटू 3 वॉट 1405 गाइस. लेट अस मूव टू. आता बघा, अ शॉपकीपर मिक्सेस 30 kg ऑफ राईस विच परचेस ॲट रुपीज पर केजी अँड 40 kg ऑफ राईस विच परचेस ॲट 28 kg अँड ही सेल्स द एंटायर मिक्सचर ॲट 28 पर केजी. म्हणजे आता हे पहिले जे दोन्ही पार्ट दिले आहे हे कॉस्ट प्राइस. ठीक आहे, आणि शेवटचा जो पार्ट आहे हा सेलिंग प्राइसचा. तर पहिले काय म्हटलंय, 30 kg राईस. ठीक आहे, कसा, 30 रुपये पर किलो. म्हणजे हे किती झाले, 900. डन आहे. आणि त्यानंतर 40 हा कसा घेतला, 28 रुपये पर केजी. म्हणजे 28 × 56 112 म्हणजे 1120. मग खरेदी किंमत किती झाली त्याची, 1120 अधिक 900 म्हणजे हे किती होईल आहे, म्हणजे 2020 रुपये हे खरेदी किंमत झाली. आणि त्यांनी कसा विकला म्हणताय, तो पूर्णच्या पूर्ण एंटायर ही सेल्स द एंटायर मिक्सचर 28 रुपये पर केजी. म्हणजे दिस इज व्हॉट 28 म्हणजे 0 8 7 56 5 14 आणि 5 19 म्हणजे 1960 ही काय झाली, सेलिंग प्राइस. आता बघा, कॉस्ट प्राइस मोठी आणि सेलिंग प्राइस छोटी म्हणजे इथे सरळ सरळ नुकसान दिसत आहे. म्हणजे हे दोनही ऑप्शन कटले. आता आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत. मग नुकसान आपण कसं काढतोय, पर्सेंट लॉस कसा काढतोय बघा. सीपी मायनस एसपी अपॉन सीपी इंटू 100. करेक्ट आहे. सीपी मायनस एसपी म्हणजे किती, सीपी 2020 मायनस 1960 भागीला, ठीक आहे, भागीला सीपी म्हणजे 2020 इंटू 100. मग हे किती होईल गाईस,
40 20 60 60 भागीला 20 20 इंटू 100 आणि त्यांनी म्हटलं अप्रॉक्सिमेट टू नियरेस्ट इंटिजर. मग आता बघा हे 2 शून्य कापले आणि इथे पॉईंट घेतला 20 तिरी म्हणजे 3% काय होईल लॉस होईल. सो 3% लॉस इज द करेक्ट आन्सर माय डिअर फ्रेंड. होप यू अंडरस्टँड द क्वेश्चन. लेट अस मूव्ह टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन. Data was gathered from a survey as to what sport was listed by the people surveyed. The data was represented by a pie chart. Pie chart तुम्हाला माहिती या पद्धतीने सर्कल म्हणजे जिथून ही व्हॅल्यू सुरू होत आहे तिथे जेव्हा एंड होतो तेव्हा हा पूर्ण सर्कल जेव्हा कंप्लीट होतो तेव्हा त्याला आपण 360 डिग्री म्हणतो. म्हणजे जेव्हा ही पाय चार्ट मध्ये सेंट्रल अँगलचा कन्सेप्ट येतो तेव्हा आपण या पद्धतीने त्याला रिप्रेझेंट करतो. मग त्याने म्हटलंय की सेक्टर द डाटा वॉज रिप्रेझेंटेड बाय अ पाय चार्ट अँड द सेक्टर रिप्रेझेंटिंग पीपल who like saucer had a central angle of 54. म्हणजे 54 डिग्री दॅट इज इक्वल टू 360 डिग्री. मग आता आपल्याला दिलेला क्वेश्चन हा पर्सेंटेज मध्ये काढायचा आहे तर आपल्याला काय करावं लागेल. सो 100% इज इक्वल टू व्हॉट लाईक दिस. सो 54 इंटू 100 डिवायडेड बाय 360. 0 0 5 दुनी आणि 18 दुनी 18 तिरी 54 5 तिरी किती होत आहे 15. मीन्स याचं उत्तर राहील 15%. काय समजलंय का सांगा कसं काय. 54 डिग्री दॅट इज इक्वल टू पुरा सर्कल 360 डिग्री पर्सेंट आहे म्हणून 100 घेतला 100%. नंतरचा क्वेश्चन आहे हा पार्टनरशिप म्हणजे ज्याला आपण भागीदारी म्हणतो. लक्ष्मण आणि भरत L/B ठीक आहे स्टार्टेड अ बिझनेस बाय इन्व्हेस्टिंग 48,000 अँड 72,000 ठीक आहे रिस्पेक्टिव्हली. मग आता बघा दोघांचा टाइम पिरियड सेम असल्यामुळे की जो कॅपिटलचा रेशिओ राहील तोच प्रॉफिटचा रेशिओ राहील. मग याला कॅन्सल आउट करून टाकू. 12/48 12 72 24 डायरेक्ट भाग गेला असता 2 आणि 3 म्हणजे 2:3 हा प्रॉफिटचा रेशिओ राहील. मग अॅन्युअल प्रॉफिट त्या दोघांना मिळून 65-30 भेटत आहे म्हणजे टोटल 5 पार्टची व्हॅल्यू आहे 6530. मग आता विचारलं काय व्हॉट इज भरत म्हणजे हा 3 पार्टची व्हॅल्यू विचारली आहे. मग 3 पार्टची व्हॅल्यू किती. मग आता बघा 13 5 65 ठीक आहे 13 5 65 म्हणजे 0. सो दिस इज व्हॉट 5 6 म्हणजे 1306 गुणिला 3 म्हणजे 6 3 18 9 3. सो 3918. सो ऑप्शन नंबर फर्स्ट इज द करेक्ट आन्सर. Now see toggle TOGGLE is represented as OTGGEL. Now see in the same language KEPLER. Now see आता इथे कन्फ्युजन काय होऊ शकतं बघा. हे पहिले 2 लेटर रिव्हर्स झाल्या आणि शेवटचे 2 लेटर रिव्हर्स झाले. पण आता आपल्याला असं वाटतं की मधले 2 लेटर रिव्हर्स नाहीये ऍज इट इज आहे. पण ऍज इट इज जर ठेवून उत्तर येत असेल तर म्हणजे आपलं करेक्ट उत्तर आहे. नसेल येत तर आपल्याला मधल्या 2 ला सुद्धा रिव्हर्स करावं लागेल. म्हणजे कसं बघा EK आणि हा RE बरोबर. मग आता बघा जर मी PL ऍज इट इज ठेवला तर येतं का उत्तर. काही उत्तर येत नाही. म्हणजे याचा अर्थ आपल्याला हा सुद्धा रिव्हर्स करावा लागेल. सो EKLPRE इज द करेक्ट आन्सर गाईज. तर या पद्धतीने हे क्वेश्चन जे कोडिंगचे प्रश्न आहेत या पद्धतीने सॉल्व्ह करायचे. नेक्स्ट क्वेश्चन विच इज बेस्ड ऑन अल्फाबेटिकल मिसलेनियस सिरीज ज्याला आपण म्हणतो त्यातला एक क्वेश्चनचा पॅटर्न आहे. इफ इट इज पॉसिबल टू मेक अ मिनिंगफुल वर्ड विथ द फर्स्ट ठीक आहे द 7th 8th अँड 10th लेटर ऑफ द वर्ड म्हणजे ह्या दिलेल्या ऍडजस्टमेंट वर्ड मधून पहिला लेटर त्याच्यानंतर म्हटलंय 7 1 2 3 4 5 6 7 7 लेटर ठीक आहे त्यानंतर 8 लेटर आणि 10th लेटर. मग आता बघा ह्या दिलेल्या वर्ड मध्ये प्रत्येक वेळेस एकच लेटर यूज करून असे किती वर्ड बनवू शकतात. तर आपण विचार करू पहिले MEAT एक वर्ड दिसतोय. दुसरा TEAM टीम ठीक आहे. मग आता क्वेश्चन वाचू. इफ मोर दॅन व्हॉट विल बी द लास्ट लेटर ऑफ द वर्ड ठीक आहे. लास्ट लेटर ऑफ द वर्ड आपल्याला माहिती आहे पण एकापेक्षा 2 बनत आहे. तर काही कंडिशन दिली आहे का. इफ मोर दॅन 1 वर्ड कॅन बी फॉर्म मार्क M as the answer and if no such word can be formed mark X as the answer. पण आपले 2 वर्ड बनलेले आहे म्हणजे मोर दॅन 1 वर्ड आहे म्हणून आपलं उत्तर काय होईल M होईल. या पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असतो गाईज. बघा सोफिया रोहन प्ले बॅडमिंटन ठीक आहे. सोफिया प्लस रोहन प्ले बॅडमिंटन अँड फुटबॉल ठीक आहे. दिनेश अँड राहुल प्ले क्रिकेट अँड व्हॉलीबॉल अँड रोहन प्लस नवीन
प्ले हॉकी अँड क्रिकेट. आता बघा इथे असं लक्षात द्या की क्रिकेट हु डज नॉट प्ले क्रिकेट. आता इथे असणारा क्रिकेट खेळला, इथे असणारा क्रिकेट खेळलाय. पण आता बघा रोहनने क्रिकेट खेळली आहे का? हो, रोहन इथे आहे म्हणजे रोहन कटला, म्हणजे उत्तर काय येईल? सोफिया. सो सोफियाने क्रिकेट खेळलेली नाहीये, कारण सोफिया बाकी दोन याच्यात नाही दिसत आहे, पण रोहन इथे असतोय म्हणजे रोहनने क्रिकेट खेळलेली आहे असा त्याचा अर्थ होतो. एकदम इझी क्वेश्चन होता. आता बघा नंतरचा क्वेश्चन कसा सॉल्व्ह केलेला आहे. म्हणजे 6-2 वरून त्यांनी 14 आणलेला आहे. 10-3 वरून काय आणेल? 9-1 वरून 63, 11-5 वरून कसं. आता बघा याला सॉल्व्ह कसं करायचं. 6-2 वरून हा 14 कसा आला असेल? म्हणजे 6 - 2 दॅट इज व्हॉट 4. ठीक आहे. आणि 4चा वर्ग म्हणजे याचा जर आपण वर्ग केला म्हणजे 16, आणि स्मॉलेस्ट या दोन मधला स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे? 2. म्हणजे उत्तर किती येईल रे? 14. तर ही पद्धत इकडे दुसरीकडे लागेल का? बघा जसं 11 - 5 केला तर 6 होईल, बरोबर आहे. 6चा वर्ग म्हणजे किती? 36. आणि 36 मधनं छोटा लेटर जर मी वजा केला -5 म्हणजे हा होतोय 31. यस, म्हणजे ह्या दोन याला ट्रिक लागली. म्हणजे डायरेक्ट आता आपण क्वेश्चन कडे वळूया. ठीक आहे. सो 10 - 3 दॅट इज व्हॉट 7. 7चा वर्ग म्हणजे किती रे? 49. आणि 49 - 3 दॅट इज व्हॉट गाईज 46 इज द करेक्ट आन्सर. सो ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. सो 46 इज द करेक्ट आन्सर गाईज. ठीक आहे. चला नंतरच्या क्वेश्चन कडे वळू. आता बघा त्यांनी काय म्हटलंय? द क्यूब हॅज 4 साइड आणि त्यात कलर्स दिलेले आहे पर्पल, रेड, येलो, ब्ल्यू, ग्रे and black. So now find out which one is going to the opposite side of the black color. तर ब्लॅक कलरच्या अपोजिट कोणता कलर राहील? बघा आता सिंपल आहे. असा जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असतो तेव्हा आता ह्या दोन्ही याच्यावर कॉमन गोष्ट बघायची. दोन्ही याच्यामध्ये कॉमन मला ब्लॅक दिसताय, ब्लॅक दिसताय. जिथून ब्लॅक दिसताय तिथे क्लॉकवाईज डायरेक्शनने याला फिरवायचं. जसं पहिल्या याच्यात ब्लॅक, त्यानंतर ब्ल्यू, त्यानंतर पर्पल. ठीक आहे, पर्पल. तर तसंच इथे पण करायचं. ब्लॅक दॅट इज ग्रे आणि येलो. मग आता तो काय म्हणतोय की ब्लॅकच्या अपोजिट काय राहील? आता बघा ब्ल्यूच्या अपोजिट ग्रे राहील, पर्पलच्या अपोजिट येलो राहील. मग जो कलर आता इथे नाही दिसतोय म्हणजे ब्लॅकच्या अपोजिट काय राहील? म्हणजे ऑप्शन काय राहील? रेड राहील. कारण बाकी तर नाही पॉसिबल. म्हणजे रेड इज द करेक्ट आन्सर. काय या पद्धतीनं. चला नंतरचा क्वेश्चन. आता बघा हा सिलॉक्सचा क्वेश्चन आहे. काय म्हटलंय की ऑल सीपीयूज आर मॉनिटर. ऑल सीपीयू आर मॉनिटर्ड. मॉनिटर आणि सम यूपीएस आर मॉनिटर म्हणजे इथे यूपीएस. मग आता बघा पहिलं म्हटलंय सम सीपीयू आर यूपीएस. यूपीएस आणि सीपीयूचा काहीही संबंध नाही आणि यूपीएस आणि सीपीयूचा काही संबंध नाहीये. म्हणजे याचं उत्तर काय येईल? ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर गाइस. एव्हरीवन अंडरस्टँड? नेक्स्ट क्वेश्चन. नाउ सी पॉइंटिंग टुवर्ड्स द कपिल, आदित्य सेड. ठीक है, हिज फादर इज द हस्बैंड ऑफ माय फादर्स फादर डॉटर. सो हाउ इज आदित्य's फादर रिलेटेड टू कपिल्स मदर? आता बघा हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा, याची टेक्निक काय? या क्वेश्चनला दोन ठिकाणून पिक करता येतं आपल्याला. ठीक आहे. आदित्य सेड हिज फादर म्हणजे डायरेक्ट सुरू करू शकतो आपण. हिज फादर, कोणाचे फादर? कपिलचे फादर. कपिलचे जे वडील आहे, ठीक आहे, कपिलचे जे वडील आहे, ठीक आहे, कपिलचे जे वडील आहे ते हजबंड आहे. कोणाचे हजबंड आहे? बघा ते कोणाचे हजबंड आहे? याच्या फादरच्या फादर्स डॉटरचे. ठीक आहे. कोणाच्या? बघा आदित्यला जर मी इथे ठेवतो, आदित्यस फादर्स फादर, आदित्यस फादर्स फादर डॉटर म्हणजे कोणती? हाऊ इज आदित्यस फादर रिलेटेड टू कपिल मदर? आदित्यचे जे फादर आहे ते कपिलचे मदर. आता म्हणजे इथे कोणी आदित्यचे फादर आहे म्हणजे कपिलची मदर इथे येईल. बरोबर आहे, करेक्ट आहे. म्हणजेच कपिल आणि आदित्यचं रिलेशन काय झालं? हाऊ इज आदित्य फादर्स, हाऊ इज आदित्य फादर्स रिलेटेड टू कपिल्स मदर म्हणजे हे दोघं बहीण भाऊ झाले. म्हणजे आदित्य फादर हे हा भाऊ झाला कुणाचा? कपिलच्या मदरचा. अंडरस्टँड माय पॉइंट गाईज? चलो लेट अस मूव टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा ह्या क्वेश्चनची जर एवढीच आकृती असती सपोज, ठीक आहे, तर आपण याला कसं सॉल्व्ह केलं असतं? 1 2 3 4 करेक्ट. म्हणजे याची टोटल म्हणजे टोटल नंबर ऑफ ट्रायंगल्स 4 3 7 3 10 म्हणजे हे 10. मग आता वरती 10 आणि खाली 10. ठीक आहे.
तर 10 10 20 हे ऑप्शन नाही आहे. पण आता बघा एक लक्षात आलं असेल की या पद्धतीचा सुद्धा ट्रायंगल बनतोय. एक, हे 2, मग इकडे हे 3, हे 4, म्हणजे टोटल किती बनणार? ह्या 10 10 20 अधिक 4, ठीक आहे, इकडले हे 10, टोटल 24 triangles are there. So option number 4th is the correct answer, my dear friend. Everyone understand? Chalo, let us move towards the next question. Again, a question which is based on what? Question which is based on blood relation. A introduces B saying, A कोणाची ओळख करतोय? B ची. A introduces B. B is the husband. B is the husband. ठीक आहे, ऑफ द डॉटर ऑफ माय फादर. म्हणजे याच्या वडिलाचे, ठीक आहे, एच्या वडिलाचे, ठीक आहे, एच्या वडिलाचे जी कोणी मुलगी असेल, ठीक आहे, एच्या वडिलाची जी कोणी मुलगी असेल, ही इज द हजबंड ऑफ द डॉटर ऑफ माय फादर. माझ्या वडिलाची मुलगी, ठीक आहे, हा कोणाचा? तिचा हजबंड आहे. कोण? बी. म्हणजेच बी आणि ए चं रिलेशन काय झालं रे? बी इज रिलेटेड टू ए ब्रदर इन लॉ. हाऊ बी इज रिलेटेड टू ए? म्हणजेच कोणाचा? बायकोचा भाऊ, म्हणजे ब्रदर इन लॉ. हाऊ इज बी रिलेटेड टू ए? बायकोचा भाऊ. ठीक आहे, सो आन्सर इज व्हॉट? ब्रदर इन. चलो नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा, हे स्ट्रॉंग आर्ग्युमेंट, वीक आर्ग्युमेंट वाले क्वेश्चन्स. आर्ग्युमेंट म्हणजे ज्याला आपण युक्तिवाद म्हणतो. जसं आता इथे दिलेलं आहे, काय दिलेलं आहे बघूया. आर्ग्युमेंट्स फ्रॉम अनालॉगी. अनालॉगी म्हणजे समान संबंध ज्याला आपण म्हणतो. आर जनरली डिड्युसिव्ह, वीक ऑर स्ट्रॉंग. आणि स्टेटमेंट 2 म्हटलं, आर्ग्युमेंट्स फ्रॉम एन अनालॉगी आर जनरली इंडक्टिव्ह अँड नायदर व्हॅलिड नॉर इनव्हॅलिड. बघा, पहिली गोष्ट म्हणजे आर्ग्युमेंट जे आपण जे म्हणतोय ते व्हॅलिड इनव्हॅलिड नसते. इंड्युसिव्ह म्हणजे त्याचा अर्थ कुठेतरी दुसरीकडे लागतो. दॅट इज नथिंग बट व्हॉट? इंड्युसिव्ह. तर पहिलं हे जे वीक ऑर स्ट्रॉंग जे म्हटलंय ते चुकीचं आहे आणि डिडक्टिव्ह म्हटलेलं आहे. सो दिस इज इंडक्टिव्ह. सो सेकंड स्टेटमेंट इज स्ट्रॉंग. सो स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट बट स्टेटमेंट 2 इज करेक्ट. सो ऑप्शन नंबर 4 इज द स्ट्रॉंग आन्सर. करेक्ट. चलो, करेक्ट आन्सर. नंतरचा क्वेश्चन. आता बघा, पी क्यू आर हे 3 पॉझिटिव्ह इंटिजर आहे आणि त्याचा ऍव्हरेज किती दिलेला आहे? 10. म्हणजेच मी जर असं लिहितोय पी क्यू आणि आर, तर याचं जे मधली व्हॅल्यू आहे ही 10 आहे, म्हणजे ऍव्हरेज आहे. म्हणजे टोटल याची किती होईल? 30. 10 गुणिला 30, 10 गुणिला 3 म्हणजे 30. आणि इथे हे म्हटलेले आहे, आपण असं कसं लिहिलंय की आर सगळ्यात मोठा राहील, ठीक आहे, आणि पी सगळ्यात लहान राहील. लक्षात घ्या. मग आता त्यांनी म्हटलं आहे की द मीडियन ऑफ 3 इज पी प्लस 2. मीडियन म्हणजे हा पी प्लस 2 राहील आहे, म्हणजेच याचा अर्थ 10, दॅट इज इक्वल टू दिस इज 10. सो पी ची व्हॅल्यू किती होऊन जाईल? 8. मग हा जर 8 राहील म्हणजे या दोघांची टोटल 18 राहील आणि पूर्ण टोटल किती राहील? 30 राहील. मग 30 मधून 18 गेले म्हणजे उरलेला हा किती राहील? 12 राहील. सो विच वन इज द करेक्ट आन्सर? आर ची त्याने पॉसिबल व्हॅल्यू विचारली आहे, स्मॉलेस्ट पॉसिबल व्हॅल्यू ऑफ आर. तर स्मॉलेस्ट पॉसिबल व्हॅल्यू किती राहील गाइस? 12 इज द करेक्ट आन्सर, माय डिअर फ्रेंड. समजलंय का सांगा? ठीक आहे, चलो नेक्स्ट. What percent of profit does a vendor gain when he sells an article? एक वेंडर जेव्हा आपलं एक आर्टिकल विकतो तेव्हा त्याला कितीचा प्रॉफिट भेटतो? म्हणजे आता बघा, द गिवन डाटा इज सफिशियंट टू आन्सर द क्वेश्चन ऑर नॉट. म्हणजे कोणत्या दिलेल्या स्टेटमेंट वरून उत्तर निघतं ते स्टेटमेंट फक्त आपल्याला सांगायचे आहे. आता जसं बघा इथे, जसं आता पहिला स्टेटमेंट जर घेतोय, ही गिव्स अ 10% डिस्काउंट ऑन द मार्क प्राइस. पण आता आपल्याला मार्क प्राइस नाही माहित, कारण आपल्याला सेलिंग प्राइस कडे जायचं आहे. आणि दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये असं म्हटलेलं आहे की ही वुड हॅव अर्न 25% प्रॉफिट, ही डिड नॉट गिव्ह एनी डिस्काउंट. म्हणजे पहिले दोन स्टेटमेंटला जर मी कंबाईन केलं, ठीक आहे, पहिल्या दोन स्टेटमेंटला जरी कंबाईन केलं तरी मी सेलिंग प्राइस सांगू शकतो. सो विच वन इज द करेक्ट आन्सर गाइस? फर्स्ट अँड सेकंड. आता तुम्ही म्हणाल हे का बरं नाही घेतलं? तिथे कॉस्ट प्राइसची गरजच नाहीये, कारण पहिल्या बघा तुमच्याकडे जर मार्क प्राइस आणि डिस्काउंट आहे आणि त्याच्यावरून आपण सेलिंग प्राइस काढू शकतो. तर पहिल्या दोन स्टेटमेंट मध्ये ते दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत. चलो नेक्स्ट. आता बघा, व्हॉट डे ऑफ द वीक वॉज ऑन एप्रिल 1865. म्हणजे एक्झॅक्ट आपल्याला दिवसावर जायचं आहे. तर हा क्वेश्चन सॉल्व्ह कसा करायचा याची एक सिंपल टेक्निक आहे, मी तुम्हाला सांगतो. 1865च्या पूर्वीचा वर्ष काय आहे? 1864. बरोबर आहे. मग 1864 पर्यंत किती शिल्लक दिवस असते हे काढून घेऊ. मग याला कसं काढायचं? मग आपल्याला माहिती आहे 1800 अधिक 64. मग आता हे 1800 जे आहे हे शतक वर्ष आहे. मग शतक वर्षाला जर मी सपोज 400 ने भागतोय, 416, ठीक आहे, मग उरते किती? 200. मग एका 100 वर्षामध्ये 5 शिल्लक दिवस.
तर 200 वर्षामध्ये किती शिल्लक दिवस? 3 शिल्लक दिवस. आता तुम्ही म्हणाल 10 यायला पाहिजे, पण 10ला पुन्हा 7ने भागितलं तर किती शिल्लक राहते? 3. म्हणजे या 1800 पर्यंत किती शिल्लक दिवस? 3 शिल्लक दिवस. आणि आता बघा 64 चे 64 लिहून घ्यायचे. मग आता आपल्याला ह्या उरलेल्या 64 वर्षात किती शिल्लक दिवस येतात हे जर काढायचे असेल तर याची सोपी टेक्निक आहे. 64 चे जी संख्या राहते इथे ती लिहून घ्यायची आणि याला 4 ने भागायचं. जो कोशंट असतो म्हणजे दिस इज व्हॉट 16. 16 हा 16 ऍड केला म्हणजे हा 64 अधिक 16 80 आणि 3 83 म्हणजेच 1864 ह्या पूर्ण वर्षापर्यंत किती शिल्लक दिवस असणार आहेत? 83 शिल्लक दिवस. त्याला असेच ठेवू. आता आपण जाऊ एप्रिल 18 पर्यंत. मग आपल्याला माहिती आहे की आता 1865 हे वर्ष हे लीप वर्ष नाही आहे, बरोबर आहे, कारण त्याला 4 ने भाग चालला का? नाही. मग जानेवारी मध्ये 31 दिवस, फरवरी मध्ये किती राहिलाय? 0 शिल्लक दिवस. बघा जानेवारी मध्ये मी 3 लिहिलं असतं तरी जमलं असतं. 3 शिल्लक दिवस. का बरं? कारण 31 ला 7 ने भागतोय तर 3 उरताय. 31 घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही. मार्च मध्ये किती? 3 शिल्लक दिवस. म्हणजे जिथे 31 चा महिना असतो तिथे 3 शिल्लक दिवस आणि जिथे 30 चा महिना असतो तिथे 2 शिल्लक दिवस. आणि मार्च झाल्यानंतर एप्रिलचे तिथे त्यांनी 18 दिवस दिलेले आहे. म्हणजे हे किती झाले? 6. 18 6 24. म्हणजे 24 मी याच्यात ऍड करतो. 7 म्हणजे 107 आणि 107 ला जर मी 7 ने भागतोय तर 7 1 7 37 7 5 35 म्हणजे उरले 2. आणि तुम्हाला माहिती आहे 2 जर उरले आहे तर 1 म्हणजे मंडे होतो आणि 2 म्हणजे काय होतो गाईस? ट्यूजडे होतो. म्हणजे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय येणार आहे? ट्यूजडे इज द करेक्ट आन्सर माय डिअर फ्रेंड. हा क्वेश्चन या पद्धतीनं सॉल्व्ह करायचा आहे. चला नंतरच्या क्वेश्चन कडे वळूया. आता दिलेल्या स्टेटमेंट मध्ये ठीक आहे काय निष्कर्ष निघतो बघा. हे म्हटलेलं आहे. आता फॅक्ट 1 दिलेला आहे की ऑल डॉग्स लाईक्स टू रन, म्हणजे सगळ्या कुत्र्यांना धावायला आवडते. सम डॉग्स लाईक टू स्विम. फॅक्ट 3 मध्ये दिलेला आहे सम डॉग्स लुक लाईक देअर मास्टर. मग आता इफ द फर्स्ट 3 स्टेटमेंट आर फॅक्ट्स, हे फॅक्ट्स आहेत. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट मस्ट ऑल्सो बी अ फॅक्ट? ऑल डॉग्स हु लाईक टू स्विम. ठीक आहे, पण इथे काय म्हटलं? सम डॉग्स लाईक टू स्विम, म्हणजे हे पहिलं नाही येणार. डॉग्स हु लाईक टू स्विम ऑल्सो लाईक टू रन. येस, सम डॉग लाईक्स टू स्विम ऑल्सो लाईक टू रन हे म्हणू शकतो आपण. हे डिड्यूस होत आहे. डॉग्स हु लाईक टू रन डू नॉट लुक लाईक देअर मास्टर. असं कुठे म्हटलंच नाही. सम डॉग लुक लाईक देअर मास्टर म्हटलं. डॉग्स हु लाईक टू रन डू नॉट लुक लाईक देअर मास्टर. म्हणजे याचं उत्तर काय होईल आहे? सेकंड ओनली. सो दिस इज द करेक्ट आन्सर गाइस. ठीक आहे, इझी. चला नंतरचा. जेसिका हॅज 4 चिल्ड्रेन. 2 ऑफ देम चिल्ड्रन हॅव ब्ल्यू आईज अँड 2 ऑफ देम चिल्ड्रन हॅव ब्राऊन आईज. याच्यात आपल्याला हे सांगता नाही येत आहे की दोघा मुलींचे आईज की मुलांचे आईज. ठीक आहे, हाफ ऑफ द चिल्ड्रन आर गर्ल्स. ठीक आहे, हाफ ऑफ द चिल्ड्रन आर गर्ल्स म्हणजे याचा अर्थ आहे की जेसिकाची जे 4 पोरं आहेत त्यापैकी 2 बॉईज आहेत आणि 2 गर्ल्स आहेत. म्हणजे याच्यावरून असं माहित होत आहे की 2 गर्ल्स आहेत आणि 2 बॉईज आहेत. हे एक निघत आहे. मग आता बघा स्टेटमेंट बघू. ऍटलीस्ट 1 गर्ल हॅज ब्ल्यू आईज. सांगता येतं का? नाही सांगता येत. हे एक्झॅक्ट सांगता येईल का? नाही सांगता येत. त्यांनी काय म्हटलंय? फक्त 2 ऑफ द चिल्ड्रन हॅव ब्ल्यू आईज. होऊ शकते दोघेही बॉईजचे जर ब्ल्यू आईज असेल तर, मग हे कन्फर्म नाही सांगू शकत. 2 ऑफ द चिल्ड्रन आर बॉईज. येस, एक्झॅक्ट सांगू शकतो. जर 2 गर्ल्स म्हणजे हाफ ऑफ 4 पैकी हाफ जर गर्ल्स असेल म्हणजे याचा अर्थ उरलेले 2 बॉईज राहिले. द बॉईज हॅव ब्राऊन आईज. मुलींचे असेल तर ब्राऊन आईज म्हणजे हाही गेला. म्हणजे याचं उत्तर काय येईल ते? ठीक आहे, सो करेक्ट आन्सर इज व्हॉट? सेकंड ओनली माय डिअर फ्रेंड्स. एव्हरीवन अंडरस्टँड? चलो लेट अस मूव टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन. चला आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघा. आता काय म्हटलं आहे? आई ग्लास फ्रेम कॉस्ट बिटवीन $35 and $350. Some eyeglass frames are made of titanium and some eyeglass frames are made of plastic. If the first 3 statements are facts, which of the following statement must also be a fact? Titanium eyeglass frames cost more than plastic. याच्याबद्दल काही माहिती दिलेली नाही आहे. Expensive eyeglass frame last longer than cheap frames. याच्याबद्दल ही माहिती दिलेली नाही आहे. Only a few eyeglass frame cost less than 35. पण त्याची रेंज म्हटलंय 35 to 350 म्हणजे हेही नाही होणार. म्हणजे यात उत्तर काय येईल आपलं? करेक्ट आन्सर इज व्हॉट गाईज? ठीक आहे, नन ऑफ द स्टेटमेंट इज अ नोन फॅक्ट. म्हणजे त्याच्यातनं काहीच आपल्याला सांगता येणार नाही. ठीक आहे, नंतरचा क्वेश्चन. नाउ ठीक आहे, स्टेटमेंट शुड इंडिया इनकरेज एक्सपोर्ट्स व्हेन मोस्ट थिंग्स आर इनसफिशियंट फॉर इंटरनल यूज इटसेल्फ. म्हणजेच आपण एक्सपोर्टला काय केलं पाहिजे? इनकरेज केलं पाहिजे का? फॉर इनसफिशियंट इंटरनल यूज इटसेल्फ. पहिलं याच्यात म्हटलेला आर्ग्युमेंट युक्तिवाद
येस वी हॅव काय म्हटलंय, वी हॅव टू अर्न फॉरेन एक्सचेंज टू पे फॉर अवर इम्पोर्ट्स. नो, इवन सिलेक्टिव्ह एन्करेजमेंट वुड लीड टू शॉर्टेज. दिस अ स्ट्रॉंग आर्ग्युमेंट गाईज. ओनली आर्ग्युमेंट फर्स्ट इज स्ट्रॉंग. का बरं स्ट्रॉंग? बघा, जर आपण आपला निर्यात जर वाढवली, एक्सपोर्ट जर वाढवला, तर त्यामध्ये काय होईल, जे आपण आयात करतो आहे त्याच्यावर आपल्याला काय होईल, इन टर्म्स ऑफ फॉरेन एक्सचेंज टू पे फॉर अवर इम्पोर्ट्स, म्हणजे त्याच्या देवाणघेवाण करता येईल आपल्याला. येस. नेक्स्ट, शुड ऑल द अॅन्युअल एक्झामिनेशन अप टू स्टँडर्ड 5 बी अबोलिश्ड. स्टँडर्ड 5 पर्यंत जेवढे एक्झाम आहे त्या अबोलिश म्हणजे काढून टाकल्या पाहिजे का? आर्ग्युमेंट्स पहिलं, यस, द यंग स्टुडंट शुड नॉट बी बर्डन विथ सच एक्झामिनेशन विच हॅम्पर्स देअर नॅचरल ग्रोथ. जर विचार केला तर हा सुद्धा स्ट्रॉंग आर्ग्युमेंट वाटतो आहे. ठीक आहे, की कारण 5वी पर्यंत म्हणजे किती रे, हार्डली 11-12 पर्यंत त्यांचं वय असतं. ठीक आहे, द यंग स्टुडंट शुड नॉट बी बर्डन. No, the student will not study seriously as they will get automatic promotion to next class and this will affect them in the future. असंही असू शकतो. मीन्स बोथ आर द स्ट्रॉंग आर्ग्युमेंट गाईज. म्हणजे आता इथे बघा, कोणतं बरोबर आहे कोणतं चूक आहे हे नाही सांगायचं आहे. म्हणजे दिलेल्या परिस्थितीनुसार दोन्ही स्ट्रॉंग आर्ग्युमेंट आहे, वीक आर्ग्युमेंट आहे, की पहिलं स्ट्रॉंग आहे वीक आहे हे सांगायचं आपल्याला. म्हणजे इथे दोनही कंडिशन्स बरोबर वाटत आहे. नंतरचा क्वेश्चन. आता इथे इंडिपेंडेंट कॉज अँड इफेक्ट वाला क्वेश्चन आहे. बघा इथे काय म्हटलंय, की स्टेटमेंट द प्राइसेस ऑफ पेट्रोल अँड डिझेल इन द डोमेस्टिक मार्केट हॅव रिमेन अनचेंज फॉर द फास्ट फ्यू मंथ्स. दे आर टॉकिंग अबाउट द डोमेस्टिक मार्केट. द क्रूड ऑइल प्राइसेस इन द इंटरनॅशनल मार्केट हॅव गॉन अप सबस्टॅन्शियली इन द लास्ट फ्यू मंथ्स. म्हणजे त्याच्यात ऍक्च्युअल मंथ टाइम नाही दिलेला आहे. बघूया आता इथे काय म्हणताय, की हे जे दोनही जे स्टेटमेंट आहे, ठीक आहे, बोथ स्टेटमेंट फर्स्ट अँड सेकंड इफेक्ट आहे की काय, एक कशाच्या इफेक्टचे इंडिपेंडेंट कॉजेस आहे हे बघावं लागेल. आता जसं बघा, की पहिला वाला जो पार्ट आहे, की त्यांनी डोमेस्टिक प्राइसेस डोमेस्टिक मार्केट बद्दल बोलले आहे पेट्रोल आणि डिझेलचे, की काही महिन्यापासून अनचेंज आहे. म्हणजे हा कशाचा तरी इफेक्ट आहे, बरोबर आहे. कशाचा तरी इफेक्ट आहे इंडिपेंडंट, म्हणजेच याला असं म्हणू शकतो का, की पहिला जसं दुसरा बघू, द क्रूड ऑइल प्राइसेस इन द इंटरनॅशनल मार्केट हॅव गॉन अप सबस्टॅन्शियली इन द लास्ट फ्यू मंथ्स. मीन्स दीज आर द इफेक्ट्स, बोथ दीज आर द इफेक्ट्स. म्हणजे एक इंटरनॅशनल मार्केटचं सुरू आहे आणि दुसरं डोमेस्टिक मार्केट बद्दल इथे सांगत आहे. म्हणजे हे दोनही वेगवेगळे काय आहे, हे दोनही वेगवेगळे काय आहे, ठीक आहे, दोनही वेगळे इंडिपेंडेंट कॉज. मीन्स बोथ द स्टेटमेंट फर्स्ट अँड सेकंड आर द इफेक्ट ऑफ इंडिपेंडेंट कॉजेस. वेगवेगळ्या कारणाचे हे इफेक्ट आहे, म्हणून याचं उत्तर चौथं येईल. बघा वाचल्यावरच सहज लक्षात येत आहे. नंतरचा क्वेश्चन गाईस. द गव्हर्नमेंट हॅज रिसेंटली फिक्स्ड द फीज फॉर प्रोफेशनल कोर्सेस offered by the unaided institution which are much lower than the fees charged last year. The parents of the aspiring student launched a severe agitation last year protesting against the high fees charged by. बघा हे करण्यात आलं म्हणून हे झालं. म्हणजे हा आहे कॉज आणि हा झाला इफेक्ट. म्हणजे त्याच्यामुळे काय झाली रे, फीस कमी झाली. म्हणजे सहज लक्षात येत आहे. मी स्टेटमेंट सेकंड इज द कॉज अँड स्टेटमेंट वन इज द इफेक्ट. सो ऑप्शन नंबर सेकंड इज द करेक्ट आन्सर माय डिअर फ्रेंड्स. तर मला इथे सांगा, जे मी 25 क्वेश्चन जे सॉल्व्ह केले, जे आपले अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे आणि त्यात काही क्रिटिकल रिझनिंगचे जे क्वेश्चन्स होते, हे तुम्हा सगळ्यांना होपसो समजले असेल अशी अपेक्षा करतो विद्यार्थी मित्रांनो. आणि आता आपण भेटूया पुढच्या टेस्ट सिरीज मध्ये. ठीक आहे, तर ज्यांनी हे दोन म्हणजे याच्या पूर्वीचं जर नसेल बघितलं एक्सप्लेनेशन तर ते सुद्धा बघून घ्या. म्हणजे यात तुम्हाला क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचं आहे याची रूपरेखा भेटेल आणि कोणते क्वेश्चन्सचं सिलेक्शन आपण केलं पाहिजे आणि कोणते क्वेश्चन स्किप केले पाहिजे हे तुम्हाला समजेल. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. सो थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ नाईस डे गाईज.